रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्रातले भाजपमधले एक वडप्रस्थ. रवींद्र चव्हाण संघटनेची बांधली ठेवणारा नेता आणि कार्यकर्त्याची कदर करणारा नेता, अशी त्यांची एक हैसियत आहे म्हणा, किंवा अशी त्यांच्याबद्दलची एक कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी आहे. आता उद्या दस्तूरखुर्द प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरीत येत आहेत. तसा विचार केला तर मागील नगरपालिका निवडणुकीला महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थित झाला. त्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने संघटनेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा पहिलाच दौरा आहे, असं जिल्हाध्यक्ष प्रशांत यादवांनी सांगितलं आहे. आता त्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येणार म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आणि रत्नागिरीमध्ये येणार स्वातंत्र्य सावरकर नाट्यगृहामध्ये जिल्हा कार्यकारिणी म्हणजे दक्षिण आणि उत्तर असे जवळजवळ 140 जणांची दोन्ही ठिकाणची म्हणून जिल्ह्याची कार्यकारिणीची बैठक ते घेणार आहेत, आढावा घेणार आहेत, संघटनात्मक बांधणी करणार आहेत, चर्चा करणार आहेत. त्याच्यानंतर जो आता SR आणि ह्याची जी काही चालू आहे जनगणना या संदर्भात सुद्धा त्यांची त्या बैठकीत चर्चा होईल. नंतर संघटनात्मक चर्चा होईल, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याच्यानंतर पक्षप्रवेश आहेत. आता पक्षप्रवेश नेमके किती आहेत साधारणपणे मिळाल्या माहितीप्रमाणे संपूर्ण जिल्हाभराचा विचार केला तर 400-450 पक्षप्रवेश आहेत. आणि त्याच्यामध्ये पक्षप्रवेशामध्ये आता नेमके कोण आहेत याबाबत मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. एकंदरीत गेल्या काही वर्षभरातला काळ पाहिला रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने तर भाजपला तो चांगल्या प्रकारे पक्षाची वाटचाल होते असं दिसतंय. नवीन लोकांचे प्रवेश होत आहेत, विकास कामाला चालना मिळते, कार्यकर्त्यांची कदर भाजपकडनं केली जाते, कार्यकर्त्यांना वरिष्ठ पातळीकडून सहकार्य मिळतं आहे. आणि आता रवींद्र चव्हाण असताना कार्यकर्त्यांना बळ मिळालं होतं आणि प्रत्यक्ष आता ते येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साह आहे. शहरामध्ये सुद्धा त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. साधारणपणे वंदे भारतने ते सकाळी येतील आणि सगळा कार्यक्रम आठवल्यानंतर पुन्हा सिंधुदुर्गकडे रवाना होतील. त्यामुळे एकंदरीत गेल्या काही काळातला भाजपच्या संघटनात्मक बांधणीवरती भर अधिक दिसतोय. विविध कार्यक्रम ते राबवत आहेत. त्याचबरोबर काही पक्षाची ध्येय धोरणं आहेत, पक्षाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होते. मग शहरात असेल शहराध्यक्ष दादा ढेकणे असेल, तालुकाध्यक्ष असतील दादा दळी असेल, विवेक सुर्वे असतील, किंवा महिलांची आघाडी असेल, जिल्हा महिला अध्यक्ष वर्षाताई ढेकणे असतील, ही सगळी एकत्रित मंडळी पक्षाचं चांगल्या प्रकारे काम करत आहेत. विशेषतः दक्षिणेत प्रशांत यादव यांचं नेतृत्व आता कार्यकर्त्यांनी मान्य केल्याचं दिसतंय आणि त्यांच्याकडून पक्ष संघटनेकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष दिलं जाते. त्यामुळे एकंदरीत सारासार विचार केला तर उद्या तर रवींद्र चव्हाणांचा रत्नागिरीतला दौरा हा येत्या काळात पक्षाला उभारी देईल एवढं मात्र नक्की. पण त्याचबरोबर आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असेल, कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे, युतीचा धर्म कशा प्रकारे पाळावा आदी चर्चा होतील. पण एकंदरीत उद्याचा रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष या नात्याने असलेला दौरा मात्र कार्यकर्त्यांना उभारी देणारा ठरेल असंच बोललं जात आहे. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.